तुमची जबाबदारी, तुमच्या निष्काळजीपणामुळे तो जीव गेला त्याचा. आणि आता तुम्ही जर हात वर करत असाल की आम्ही 7 लाख रुपये देतो, ह्याच्यात काही लॉजिक नाही. आता हे तुम्ही ठरवून घ्या, तुम्हाला काय पाहिजे, प्रेमाने द्यायचे का अजून कोणत्या पद्धतीने द्यायचे तुम्ही ठरवा. तुमच्या अत्यंत जीवलग व्यक्तीसोबत झाली असती आणि त्याचा बाप आणि माय हे एकट्याच असते, समजा त्याला दुसरा, तुम्ही हे बोलले असते का आम्ही 7 लाख रुपये देतो. तुम्ही व्यवहार बाजूला सोडा, व्यवहार एक वेगळी गोष्ट आहे, व्यवहार वेगळी गोष्ट आहे. बघा, तुम्ही लाख रुपये जिंदगीत पुढे कमावणार आहे, सगळे कमावणार आहे. व्यवहार सोडून आपली ही लायबिलिटी आहे आणि आपण ते त्याच्यासाठी मन मोठं केलं पाहिजे, ही तुमची जबाबदारी. आणि आम्ही हे म्हणत नाही आहे की तुम्हाला आम्हाला खोटा टाकूनच पैसे काढायचे तुमच्याकडून, हे पण आमचं म्हणणं नाही. पण तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीप्रमाणे त्यांना मदत केली पाहिजे. तुम्ही व्यवहार म्हणून येऊ नका. तुम्ही जर व्यवहार करायला आले असेल की आम्ही तो माणूस मेला मी त्याची किंमत 7 लाख रुपये लावतो, तो व्यवहार करू नका तुम्ही. मग मी उलटा व्यवहार करीन तुमच्यासोबत. गावामध्ये काय आहे कंडिशन, गावामधली कंडिशन पण सांगू शकत नाही आम्ही. पूर्ण गाव जमा होऊन वाट बघून आलं. आता ते पूर्ण बोलून राहिले. लिगली तुम्हाला खूप त्रास होणार आहे, खूप त्रास होणार. तमाशे वेगळे, त्याच्या जीवाची विडंबना येणे वेगळे है ना. आम्ही ते एवढं मूर्ख नाही का त्याचा अंत्यसंस्कार करून टाकून त्याच्या मायबापाला वरावर सोडू. आम्हाला माहिती होतं जिवंत होऊन त्याचं काही करणार नाही करणार आम्ही, राहू देऊ तसं. हो सर, बरोबर आहे. माझं काय म्हणणं आहे, 1 मिनिट. समजा हे पांडेजीच्या घरचं व्यक्ती कोणी असतं जवळचं, पैशारी नसते केले का त्यांनी? समजा दवाखान्यात ऍडमिट असतं, खूप मोठी बिमारी आहे, अरे नसते केले का? लायबिलिटी नावाचा एक प्रकार असतो. ही जबाबदारी माझी आहे, माझा एम्प्लॉय होता, माझ्या निष्काळजीपणामुळे तो मेला, ही जबाबदारी आहे त्यांची, मालकाची. तर त्यांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्यांनी व्यवहार नाही करायला पाहिजे की मी एवढे लाख रुपये देऊ शकतो, तेवढे लाख रुपये देऊ शकतो. असं नाही आहे. जो कंपनी चालवतो ना त्याचे सगळे मार्ग असतात. मला हे समजत नाही आहे की बा मयत पण करायची आहे, बरोबर ना. तुमच्या आळमुठ्या धोरणामुळे मयत थांबलेली आज. शेकडो लोक तिकडे घरी थांबले, आमच्या पाहुणे थांबलेले आहे.